श्री स्वामी समर्थ. तसं तर प्रत्येक वर्षामध्ये 12 महिने असतात, पण तुम्हाला माहीत आहे का की यंदाच्या वर्षी 13 महिने आलेले आहेत. साधारणपणे एका वर्षामध्ये जे 12 महिने असतात त्यापैकी 3 वर्षांनंतर जो चौथं वर्ष येतं त्यामध्ये ह्या महिन्यांची संख्या 13पर्यंत वाढते. कारण यावर्षी चंद्रवर्ष आणि सौरवर्षाचा कालावधी हा सारखा नसतो. चंद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा काही दिवसांनी कमी असतं, ज्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये फरक दिसून येतो. आणि जेव्हा हा फरक पूर्ण महिना इतका होतो तेव्हा कॅलेंडरमध्ये एक आगाऊ असा महिना जोडला जातो. या महिन्यालाच आपण अधिक मास असं म्हणतो. याचा उद्देश वेळ, ऋतू आणि सण यांच्या तुलनेनं संतुलन राखणं असा असतो. चंद्र आणि सौर वर्षामधील फरक हे अतिरिक्त महिन्यांचे मुख्य कारण आहे. हा 11 दिवसांचा फरक दरवर्षी हळूहळू वाढत जातो आणि जेव्हा हा फरक अंदाजे 30 दिवसापर्यंत पोहोचतो तेव्हा आपण या कॅलेंडरच्या तुलनेमध्ये किंवा मोजणीमध्ये आपण 13 महिन्यांचं एक वर्ष करतो. ही परिस्थिती दर 2.5 ते 3 वर्षांनी एकदा येते, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना अशी बरीच नावे देत असतो. मैत्रिणींनो, फक्त कालगणनेशी याचा संबंध आपण ठेवलेला आहे का? तर नाही. या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या करायच्या असतात, कारण की हा महिना प्रत्येक वर्षी नसतो. यासोबतच आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या घरामध्ये जर आपल्या लाडक्या लेकीचं जर लग्न झालेलं असेल तर आणि तो जर धोंड्याचा महिना ह्याच वर्षी आला असेल तर मग काय दुहेरी संगमच. आपण आपल्या जावयाचा मानपान ह्या वर्षी अधिक मासामध्ये अतिशय आनंदात आणि उत्साहात करू शकतो. मात्र जावयालाच एवढा मान का, किंवा अधिक मासामध्ये त्याचा एवढा मानपान का करायचा असतो, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देखील अनुत्तरित आहेत का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. अधिक मासाबद्दलची अधिकची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यासोबतच धोंड्याचा महिना ह्याला का म्हणायचं, यावेळी आपण काय करायचं आहे, काय टाळायचं आहे, आणि यासोबतच आपल्या लाडक्या जावयाचा मानपान देखील तुम्ही कशा पद्धतीने करू शकता आणि का करायचा, अशा सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित ऐका आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब जर केलं नसेल तर ते देखील करा, कारण की आपला व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय सखोल माहिती घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. धार्मिक श्रद्धेनुसार अधिक मास हा अतिशय पवित्र मानला जातो. भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या अशा या मासाला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. या महिन्यामध्ये तुम्ही केलेली पूजा, जप आणि भक्तीचं फळ हे अनेक पटींनी वाढत गेलेलं असतं. या काळामध्ये दान, सेवा, उपवास आणि आध्यात्मिक साधना हे विशेषतः पुण्यपूर्ण मानलं जातं. लोक भगवान विष्णूंना समर्पित अशा मंत्रांचा जप करतात आणि धार्मिक ग्रंथांचं पठण देखील करतात. जरी या महिन्यामध्ये विवाह, गृहप्रवेश आणि इतर शुभ कार्य केले जात नसले तरी आंतरिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल असा हा महिना मानला गेला आहे. मैत्रिणींनो, याबद्दल एक कथा देखील सांगितली जाते. अधिक महिना हा 30 किंवा 33 दिवसांचा असतो. या कालावधीमध्ये सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीमध्ये प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथांमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग काय दुःखी आणि कष्टी झालेल्या मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूंचा अवतार. अधिक मासाचं दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली आणि तेव्हापासूनच अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी तर याला दामोदर मास असं देखील म्हटलं जातं. म्हणून तर अधिक मासामध्ये जे काही व्रत केले जातात त्यामध्ये भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची आवर्जून जास्तीत जास्त उपासना केली जाते. पंचांगानुसार 2026मध्ये अधिक मास लागल्यामुळे अनेक बदल घडून येणार आहेत. हिंदूंचे नवीन वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचे होईल. नववर्षामध्ये या अधिक मासाची सुरुवात यंदाच्या वर्षी 17 मे 2026ला होणार आहे आणि 15 जून 2026ला त्याचा समारोप होईल. म्हणजेच याचा अर्थ असा की 2026मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणारा तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ महिना. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीची पापांपासून मुक्ती होते असं सांगितलं जातं. या पवित्र महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्यानं मानसिक शांती आणि पुण्य आपल्याला मिळत असतं.
दानधर्मामध्ये तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणं हे अत्यंत शुभ मानलं जाईल. यासोबतच श्रीमद भगवत कथा आणि गीतेचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं किंवा घरी गंगाजलानं स्नान करणं हे देखील ह्या महिन्यामध्ये अतिशय लाभदायक ठरणार आहे. या काळामध्ये तुम्ही सद्गुणी जीवन आणि आध्यात्मिक साधना केल्यानं आध्यात्मिक शुद्धीकरण देखील होईल. अधिक मासामध्ये आपण विवाह, साखरपुडा, मुंडनविधी, जानवं घालणं किंवा गृहप्रवेश यांसारखं कोणतंही शुभ कार्य करू नये. या काळामध्ये नवीन व्यवसाय सुरू करणं किंवा नोकरी अशा कोणत्याही गोष्टी या महिन्यामध्ये सुरू करणं हे उचित मानलं जात नाही. मालमत्ता, वाहनं किंवा घरासंबंधी नवीन खरेदी देखील या महिन्यामध्ये आपल्याला टाळायची असते. मांस, मद्य, लसूण आणि कांदा यांच्यासारख्या तामसिक पदार्थांचं सेवन करण्यास देखील मनाई असते. या काळामध्ये तुम्ही उपवास सुरू किंवा समाप्त करू नका. यासोबतच खोटं बोलणं, वाद घालणं आणि इतरांचा अपमान करणं हे देखील तुम्हाला कटाक्षानं टाळायचं आहे, ज्यामुळे आपलं नातं हे खराब होऊ शकतं हे ध्यानात घ्या. अधिक मास हा आषाढ महिना संपला आणि श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येतो. हा महिना खास करून नवीन जोडप्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो. सासूरवाशील मुलीचे आईवडील जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात आणि त्यांना अधिक मासाचं वाण देतात. मात्र ह्या दिवसामध्ये किंवा ह्या अधिक मासामध्ये आपल्याला 33 आकड्याचं अत्यंत महत्त्व आहे. ते काय आहे हे देखील आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आता समजेल. वशिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने आणि 16 दिवस आणि 8 तासानंतर म्हणजेच जवळजवळ 33 महिन्यानंतर येत असतो. या 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचं दान करणं हे शुभ मानलं जातं. यामागील कारण म्हणजे 30 दिवसांच्या हा महिन्यामध्ये काही लोक महिन्याभराचं व्रत देखील करतात. जर तुम्ही कथा वाचनाचं व्रत करत असाल तर शेवटचे 3 दिवस दिवसातून 2 वेळ हे करून तुम्ही पुढील 3 दिवस भरून काढायचे आहेत. 33 ही संख्या अधिक मासामध्ये अधिक महत्त्वाची मानली जाते, कारण आपल्या हिंदू धर्मांमध्ये 33 कोटी देव देखील आहेत. अधिक मासाला महाराष्ट्रामध्ये धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. नवीन लग्न झालेल्या जावयाला या काळामध्ये सासरी बोलावून विशेष जेवण म्हणजेच धोंडे दिले जातात. पुरुषोत्तम म्हणजे नारायण आणि विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण मानलं जातं. त्यानुसार विवाह संस्कार देखील आपल्यावरती केले जातात. त्यामुळं मुलीच्या आईवडिलांसाठी जावई हा नारायणाचं रूप असतो. जावई हा मुलीच्या आईवडिलांसाठी नारायणासारखाच असल्यानं त्या काळामध्ये 33 अनारसे म्हणजेच धोंडे आणि इतर भेटवस्तू ती तुमच्या शक्यतेनुसार किंवा तुमच्या पात्रतेनुसार आपण जावयाला देऊन त्याचे लाड करत असतो. यालाच अधिक मासामध्ये जावयाला मानाचं वाण देणं असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये तर अनेक ठिकाणी जावयाला चांदीचा दिवा, तांब्या किंवा अन्य भेटवस्तू किंवा चांदीचं निरांजन हे दान म्हणून दिलं जातं, कारण की ते अतिशय पुण्यप्रद मानलं जातं. यासोबतच हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की अधिक महिन्यामध्ये जावयाला चांदीचं निरांजन हे नक्की दिलं पाहिजे, कारण देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला आपण महत्त्व देतो आणि मुलीच्या सुखी संसारासाठी जावयाला चांदीचं निरांजन देणं हे शुभ मानलं जातं. त्यामुळे भगवान विष्णू आणि लक्ष्मी हे प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. तर अशा पद्धतीनं यंदाच्या वर्षीचा हा अधिक मास तुम्ही आवर्जून साजरी करा आणि तुमच्या जावयाला आणि लाडक्या लेकीला यावर्षी मानपानासाठी आणि जेवणासाठी अवश्य बोलवा. ह्या जेवणामध्ये तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेज अशा कोणत्याही पदार्थ तुम्ही जेवण्यासाठी घालू शकता, त्याबद्दल कोणतीही पाबंदी नसते. मात्र तुम्ही यानंतर आपल्या जावयाला 33 धोंडे मात्र अवश्य द्या. हे तुम्ही शक्यतेनुसार देऊ शकता. आणि अगदीच काही बाकी शक्य नसेल तर निदान आपण आपल्या जावयाला जेवण्यासाठी तरी नक्कीच बोलावू शकतो. मैत्रिणींनो, यंदाच्या वर्षी हा अधिक मास अतिशय उत्साहामध्ये साजरा करा, कारण की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला तशी पूर्ण माहिती मिळाली अशी मी अपेक्षा करते. जर तुम्हाला यापैकी आणखीन अधिक काही माहिती हवी असेल तर ती देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आपला व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला सांगा आणि जर आवडला असेल तर अनेक लोकांपर्यंत तो शेअर करायला अजिबातही विसरू नका. तुमच्या जावयाचा मानपान केल्यानंतर तुमच्याकडे आणखीन काही वेगळ्या प्रथा आहेत का हे देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण याविषयी चर्चा देखील करू शकतो. व्हिडिओ आणखीन कोणता हवा असेल तर त्याबद्दल देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अधिक मासाची अधिक तयारी करायला अजिबातही विसरू नका.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.